हवा भरा. बसलाय. झोपला तो संपलाय. सायकल मध्ये हवा भरा. झोपला तो संपला. झोपला तो संपला. संपला बरोबर आहे. ते मागचे. हा संपला मागचं 2 नंबर. आता पहिला. थांबला तो संपला. अभिनंदन. मला सुरुवातीला वाटलं तुम्ही हवा भरताय की काय सायकल मध्ये. हे घ्या झी मराठीकडून ही भेट. हे बघा केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. जो स्वभाव आहे तसंच असू द्या. जसं आहे जसं आहे तसंच असू द्या. हो पण कसं आहे आम्हाला नाही ना माहिती. मला आवडतं जे आहे ते स्वभाव. मला फिरायला घेऊन जातात आणि घरी पण खूप लक्ष देतात मुलीकडे माझ्याकडे. ऑफिस आणि घर बाकी काहीच नाही. चला दुसरी अपेक्षा. दुसरी काहीच नाही. काही नाही. तिसरी पण काय तीच एक अपेक्षा. तिन्ही काही नाही. ते जसे आहे तसेच राहतो. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. पहिली अपेक्षा तर आहे तसंच राहावं तिने. व्हेरी गुड. चांगली अपेक्षा आहे. दुसरी अपेक्षा म्हणजे मला गोड खायला द्यावं. काय मला काय खायला देत नाही तो. हो खूप गोड खातात. डेली जेवण झालं मला गोड दे काहीतरी. डेली. आणि किती गोड खातात. मग 1-2 दिवस मी देतच नाही. आणि एकदा तर पाठवलं नाही डायबिटीस चेक करून येऊया. तुम्ही जे आहे ते गोड मानून घ्या आता. तिसरी अपेक्षा सांगा. तिसरी झोपून द्यावं थोडंसं. हा सुट्टीच्या दिवशी. काय हे काय पंखा साफ करायचा. घराला कामं लावता. नाही साफसफाई दोघे मिळून करतो. हो काय छंद आहे दोघांना. घर साफसफाई करणे यासारखा उत्तम छंद नाही. चांगला आहे. आणि सुरुवातीला त्यांनी म्हटलं जसे आहेत तसेच राहा. तेव्हा सुट्टीच्या दिवशी घ्या कपडे आणि पंखे साफ करा. सॉरी म्हणायचं असेल तर कुणाला म्हणाल आज दोघेही. आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कुणाला. सॉरी देवालाच म्हणेन. कारण असे काही प्रसंग झाले त्यात थोडीशी देवावरची श्रद्धा थोडीशी ढळली होती. आणि देवाचेच आभार मानेन की त्यांनी ह्यातून पण काढलं मला. तुम्ही थँक्यू पण आईला आणि सासूला. कारण त्या लोकांनी आईनी लग्नाच्या अगोदर एवढं सांभाळलं आणि लग्नानंतर सासूनी एवढं सांभाळलं. आणि सॉरी त्यांना. कारण काही माझ्याकडून चूक झाली असणार तर रिअली सॉरी. या माध्यमातून मी बोलते आईला आणि सासूला. छान छान छान. चला दोघांनाही सॉरी म्हटलंय. धन्यवाद दिलेले आहेत. तुम्ही पंखे साफ करा मात्र. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. हसत आनंदात संसार करा. आणि आतापर्यंत जो काही दुर्दैवाने झालेला अपघात आहे तो अपघात आता इथून पुढे आयुष्यात होऊच नाही. सगळे चांगले क्षण आनंदात येवो असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. नमस्कार. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. तेरे लिए दुनिया छोड़ दी है कि तुझ पे ही सांस आके रुके. मैं तुझको कितना चाहती हूँ ये तू कभी सोच ना सके. मला लिरिक्स येत नाही त्याचे. बसा गाणी कमी ऐकतो. जरा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. बरं कसं काय दोघांची ओळख कशी. कॉलेजमध्ये. कुठलं महाविद्यालय. आमचं इंजिनिअरिंग कॉलेज PVPIT. बरं तुम्ही पण एकाच वर्गात होता का. नाही डिपार्टमेंट वेगळे होते. हां कुठलं तुमचं डिपार्टमेंट कुठलं होतं. आमचं सिव्हिल. आणि तुमचं IT. मग काय कसे काय भेटले तुम्ही. भेटले म्हणजे हा माझ्याकडे पाहत होता वर्षभर. मला माहित होतं. तुम्हाला माहिती होतं न बघता. हा म्हणजे मला असं आलेलं कानावर. कॉमन फ्रेंड होते आमचे. हा कॉमन फ्रेंड्स बरेच होते आमचे. मग तुम्ही काय वर्षभर बघत होता. हा मी नुसते आवडत होती मला. पण मी माझं काय डेअरिंग होत नव्हतं हिला प्रपोज करायचं. फक्त बघायचं. हो ना. आत्ता जसं झालं होतं तसं काय. मग पुढे तुम्हाला हे कळलं होतं. हो कळलं. मी बरीच वाट बघितली. हा आत्ता येईल बोलेल मग बोलेल. खरा काय आलाच नाही. मी तिच्या बर्थडेच्या म्हणजे बर्थडे दिवशी नाही पण दुसऱ्या दिवशी तिला टेक्स्ट मेसेज केला होता बर्थडे विशचा. मी नाही ह्यांच्या मित्रांनी ह्यांच्या फोनवरून केला की बाबा तुझी हिंमत होत नाही आता मी तरी करतो तिला मेसेज. मग टेक्स्ट मेसेज केला. मग तिचा रिप्लाय आला. मग तिथून आमचं बोलणं सुरू झालं नुसतं चॅटिंग मध्ये. काय हो.
मग काय आम्ही चॅटिंग करायचो एवढं. अच्छा, किती वर्ष चाललं होतं हे? एक 3-4 महिने असं नुसतं फोन आणि टेक्स्ट मेसेजेस एवढंच चालू. मग भेटला कधी पहिल्यांदा? मम्मीच ह्याला भेटायला बोलवलं शेवटी. अरे वा, तुम्ही गेला होता? हो गेलो होतो. मित्राला घेऊन आला होता. तोच कॉमन फ्रेंड होता ना त्याला. त्याचं नाव तरी सांगा मला, काय ते? शाहबाज सुभेदार. शहाबाज सुभेदार. चांगली कामं करतो. बरं, मग फायनली दोघांनी एकमेकांशी संवाद सुरू केला, हो. हो की नाही? प्रपोज कोणी केलं फायनली? मीच केलं. किती गोड. काय हो? माझं धाडसच होत नव्हतं. मग पुढाकार कोणी घ्यायला तयार नव्हतं, मग शेवटी मीच प्रपोज केलं. हो, मग तुम्ही तेव्हा काय म्हणालात? हा ठीक आहे म्हणजे. हा ठीक आहे बोलला तो. केवढं दडपण, हो ना? मग फायनली घरी कळल्यावरती काय प्रतिक्रिया? माझ्या घरी एवढ्यात तयार तरी नव्हते मम्मी पप्पा. थोडं म्हणजे फरक पडतो ना गुजराती महाराष्ट्र, कसं ॲडजस्ट करणार वगैरे काय किंवा. मग तेव्हा सुरुवातीला नाही म्हणाल्यावर मग मी पुण्याला गेले जॉब करायला. मग 2 वर्ष मी जॉब केला पुण्यात. हो. मग तेव्हा तुम्ही 2 वर्ष काय केलं? मी प्रॅक्टिस करत होतो. कसली? पुण्याला जायची? कसली प्रॅक्टिस? त्या वाऱ्या व्हायच्याच. अच्छा, मला वाटलं गाडीत चढा, गाडीत उतरा, जाऊ की नको, भेटू की नको. त्या वाऱ्या व्हायच्याच. पण किती निर्मळ, निरागस स्वभाव आहे ना, किती छान आहे. हा, मग 2 वर्ष दीड तिकडे होत्या, मग तुम्ही तेव्हा भेटण्याचा प्रयत्न नाही केला? नाही, मी जात होतो ना पुण्याला. हे घरी माहिती होतं तुमच्या? नाही. प्रोजेक्टसाठी. हां, फायनली मग पुण्यात भेटणं व्हायचं. पुण्यात भेटणं व्हायचं. हां, मग घरून कसं काय मग हे शेवटी? नाही, मग मला खूप स्थळं वगैरे यायला लागली. मम्मी पप्पांना शेवटी म्हटलं नाही मी ह्याच्याशीच लग्न करणार आहे. असं तुम्ही ठाम होता? हो. तुम्ही तुमच्या घरी सांगितलं होतं? हो सांगितलं मी. हिनं घरी घरचे हो म्हणले ना, मग मी घरी घाबरतच सांगितलं मम्मीला. मग मम्मीने काय म्हणले नाही, ठीक आहे म्हणले, तुमचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, अडचण नाही आहे. मग तिथून मग आम्ही घरी गेलो, हिच्या बोलणी झाली, मग काय एंगेजमेंट लगेच केली. आणि लग्नाची तारीख? लग्न 6 महिन्यांनी ठेवलं. नाही, तारीख किती? 30 डिसेंबर. वर्ष? 2015. अच्छा, नवीन आहे. 6 महिने झाले. 6 महिने झाले. अजून वर्ष व्हायचंय, हो की नाही? छान. मग बघा काय योग जुळून आलाय. एवढी नवीन काहे दिया परदेश सारखं कथा नाही आणि लगेच एपिसोड. हा योग खूप चांगला आहे. या ठिकाणी पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना ते बघूया. त्यासाठी एक चिठ्ठी काढा. आता खेळ सोपा आहे. या ठिकाणी हे तुकडे चिकटवलेले आहेत. इथून हा जो प्लास्टिकचा चेंडू आहे तो टाकायचा आणि तो जाऊन इतका वेगाने जायला पाहिजे, म्हणजे कमी वेगाने, संथ गतीने जायला पाहिजे की जेणेकरून त्याच्यावरती गेल्यावरती तो थांबणार. हां, 10 संधी आहेत. 3 चिकटले ना, 3 की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार. नंतर प्रत्येक चिकटण्याला 200 रुपयाचं बक्षीस मिळत जाणार. हळू खेळा, शांत खेळा आणि जास्तीत जास्त बक्षीस मिळवा. वेळ सुरू झाली. 1 सावकाश. हळू. तुम्ही सांगितलं. येऊ दे. चिकन. चला 2. झी मराठीकडून हे 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं आहे. कुठे फिरायला जाण्याची ठिकाणं कुठली होती लहानपणी? लहानपणी आमच्या इकडे बाग होती ना, त्यांच्या घराच्या साईडलाच आहे.
पण तेव्हा लहान होते ना, लहानपणी जायचं तेव्हा काही माहित नव्हतं काय हे मिळतील तिथे सापडतील हे बागेत मिळाले